काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं कदाचित कारण इतका वेळ कनेक्शन मध्ये मोठा प्रॉब्लेम होता, टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं मला ते कनेक्टच होता येत नव्हतं. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का? थोडं कमेंट केलं तर मला लक्षात येईल की हे फेसबुक लाईव्ह व्यवस्थित होतंय मला. आवाज येतोय काही? आवाज, कारण मला का थोड्याशा कमेंट हो म्हणून कमेंट केलं तर बरं होईल. कोणाचीही काहीही कमेंट येत नाही. हा, आता काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते मला खूप उशिरा इकडं दिसायला लागल्यात आपल्या कमेंट. त्याच्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आता येत आहेत. ठीक आहे, आपण आता जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली बोलायला सुरुवात करतो. कारण बऱ्याच वेळापासून त्या कनेक्शनमध्ये कनेक्ट होण्यामध्येच वेळ गेला. शिवाय बाहेर ट्रॅव्हलिंग चालू होती माझी. नेमकाच आता इथं ऑफिसला आलो आणि त्याच्यानंतर हे लाईव्ह सुरू केलं. मित्रांनो, खरं तर आता या मागच्या अधिवेशनाच्या दरम्यान मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं झाली. विशेषतः आमचं शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून मुंबईला आंदोलन लागलं. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात जी संख्या पाहिजेत होती ती संख्या काही त्या ठिकाणी भेटली नाही, किंवा त्या ठिकाणी लोक म्हणावे तसे काही जमले नाही. त्याच्यानंतर मग शेवटचा पर्याय म्हणून जिल्हा वाईज आंदोलनं सुरू झाली.
विभागवाईज आंदोलनं सुरू झाली आणि त्यानुसार या आंदोलनाचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर होणं सुरू झालं. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परळीचे आपले जे एक बांधव होते धनंजय नागरगोजे यांची मध्येच आत्महत्या आणि तेही खिशामध्ये तशा प्रकारच्या अनुदानाच्या संदर्भातली चिठ्ठी लिहून त्यांनी केलेली आत्महत्या. हे खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय लाजिरवाणी अशी एक घटना घडली आणि परत हा विषय विना अनुदानीचा विषय हे विना अनुदानीचं अतिशय घातक धोरण संपूर्ण महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या पटलावर आलं. कालच आमचे नांदेडचे बांधव जे की आंदोलनामध्ये अतिशय सक्रिय अशा प्रकारचा हा कार्यकर्ता हा पदाधिकारी होता, ज्यांनी याच शासनाच्या अतिशय घाणेरड्या या धोरणाचा निषेध म्हणून खरं तर त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणं हा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही हे सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपण एकट्यानं जर आत्महत्या केली तर आपलं अख्खं कुटुंब रस्त्यावर येण्याचे चान्सेस निर्माण होतात. रस्त्यावर कुटुंब येत आहे, आपल्या चिल्यापिल्यांचा जो सहारा असतो तो सहारा निघून जातो. सगळं कुटुंब खरं तर एक छायेपासून दूर होऊन जात आहे. अशा वेळेला आपण ह्या असे टोकाचे पाऊल न उचलणं हे खरं तर नितांत गरजेचं आहे. मित्रांनो, हा विना अनुदानीचा जो अतिशय घाणेरडा डाग, अतिशय काळाकुट्ट असा डाग जे आपल्या सर्वांच्या भविष्यावर लागलेला आहे, या डागाला पुसून काढण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः आम्ही या संदर्भामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचं मनापासून खरं तर अभिनंदन करणं गरजेचं समजतो, त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं समजतं. परंतु इतर जेवढे आमदार इतर काही जे आमदार होते या आमदारांनी म्हणावा तसा या बाबतीमध्ये सपोर्ट केला नाही. हे सर्वच महाराष्ट्रातील शिक्षकांची अतिशय मोठी खंत आहे. त्याच्यामुळं कधी कधी वाटायला लागलेलं आहे की हे आमदार लोक आमच्यासाठी आहेत का इतरांसाठी आहेत. कारण जो विषय या आमदारांनी मांडणं गरजेचं आहे तो विषय बाजूला ठेवला जातो आणि दुसराच कुठला तरी विषय समोर आणला जातो. ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे. आता येत्या पुढच्या पाहूत आपण आता पुढच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या वेळेला आपण सगळेजण मिळून ठरवूया. परंतु असं असताना सुद्धा आम्ही आमचंही आत्मपरीक्षण करणं नितांत गरजेचं झालेलं आहे. कारण गेल्या ऑक्टोबर महिन्यातलं आंदोलन जर सोडलं तर त्या ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये जे आंदोलन झालं त्या अधिवेशन जर आम्ही म्हणजे सोडलं तर त्याच्यानंतर 2024च्या नंतर आमचं एकत्रित येऊन असं कुठलंही आंदोलन झालं नाही. आमचे शिक्षक समन्वय संघातले काही मुख्य समन्वयक ज्याला म्हणतात अशा प्रत्येक समन्वयकाला स्वतःलाच वाटायला लागलंय कदाचित आम्ही काही खूप मोठे झालोत की काय, किंवा आम्हीच म्हणजे आता त्या आमदार मंत्र्यापेक्षाही आमचीच खरं तर म्हणजे इगोइस्टपणा जास्तीचा वाढला की काय असं कधी कधी मलाही वाटायला लागलं. कारण या अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं होतं, एकत्रित येऊन बसणं गरजेचं होतं, चर्चा करणं गरजेची होती. परंतु तसं काही झालं नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची आणि खंत व्यक्त करण्याची गोष्ट आहे या बाबतीमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आमचा जो शिक्षक बांधव आहे, आमचा जो कर्मचारी बांधव आहे, हाही एका भांबावलेल्या अवस्थेमध्ये
या वेळेला दिसून आला। त्यामुळं मग आझाद मैदान या ठिकाणी लागलेलं आंदोलन, या आंदोलन म्हणावं तेवढी या आंदोलनाला गती न भेटल्यामुळं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या शिक्षक बांधवांनीही या आंदोलनाकर पाठ फिरवल्यामुळं खरं तर कधी कधी वाटायला लागलं की याच्यामध्ये आम्ही सगळेजण दोषी आहोत की काय, असं कधी कधी वाटायला लागलं। त्याच्यासाठी बांधवांनो, माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, आपण हे आमच्यासारखे जे मुख्य समन्वयक स्वतःला समजून घेणारे एक आहेत ना, आम्ही जे स्वतःला मुख्य समन्वयक किंवा समोरचे लीडर म्हणून काही झालं तरी लीडर म्हणून जे समजून घ्यायला लागलेले आहोत, आम्ही जर आपल्या समोर योग्य आणि उचित अशा प्रकारची दिशा दर्शक ठरवणारे ना, म्हणजे दिशा दाखवत नसतील तर आपण सगळ्याच जणांनी मिळून, कारण हा समन्वय संघ काय असा काही झालेला नाही की इथं कोणी मोठा कोणी छोटा, कोणी पदाधिकारी कोणी अध्यक्ष कोणी उपाध्यक्ष, असं याच्यामध्ये काही झाला नाही। इथं प्रत्येक तुमच्यामधून कोणी ना कोणीतरी नेता म्हणून समोर येणं का नितांत गरजेचं आजच्या कंडिशनमध्ये झालेलं आहे। याच्यातून तर आपण समोर आलंच पाहिजे। असो, हे झाली आता खरं म्हणजे तर मी हे आव्हान तर बरंचसं बोललोय। आज लाईव्ह येण्याचा मुख्य उद्देशच हा आहे, आम्ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 3-4 दिवस या ठिकाणी उपसंचालक 2 दिवस उपसंचालक कार्यालयाला घेराव टाकला। त्याच्या अगोदर 2-4 दिवस वेगवेगळ्या प्रकारची धरणे निदर्शने अशा प्रकारची आंदोलनं केली। 27 तारखेच्या आंदोलनामध्येच 26 तारखेच्या आंदोलनामध्येच आम्ही या ठिकाणी सर्वांनी आम्ही ठरवलेलं होतं की आपल्याला पुणे स्तरावर, कारण मी याच्या अगोदरच्या फेसबुक लाईव्हमध्ये याच्या बाबतीमध्ये सविस्तर आणि अतिशय स्पष्टपणानं भूमिका मांडलेली होती की बाबा रे, आपला निधीच्या संदर्भामध्ये आपण एका बाजूला जे लढायला लागलो ही गोष्ट ठीक आहे, कारण एका विशिष्ट आमदार महोदयांनी त्या बाजूनं आपल्याला घेऊन गेलं आणि त्याच दिशेनं नंतर आपले सगळेचे सगळे बांधव त्याच मार्गाने विचार करायला लागले। खरं तर निधी 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 हा एकमेव शब्द आम्ही समोर धरला आणि त्या शब्दाच्या पाठीमागं आम्ही पळायला सुरुवात केली। गेल्या पावसाळी अधिवेशनामध्येच ही घटना घडल्या गेली, म्हणजे मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये ही घटना घडल्या गेली आणि तिथून आम्ही त्याच्या पाठीमागं त्याच एका गोष्टीच्या पाठीमागं पळायला लागलो। मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं, अरे बाबा ही गोष्ट जास्तीची उचलू नका, कारण गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आम्ही परत मंत्रालयामध्ये किंवा विधिमंडळामध्ये हा प्रश्न कशासाठी न्यायचा, हा एक मोठा प्रश्न होता। बांधवांनो, 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचं याच्या अगोदरच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी चांगल्या प्रकारचं विश्लेषण केलं, परंतु तरीही मला आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते। 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं एक तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद अशा प्रकारची, त्याच्या बाबतीमध्ये दीपक केसरकर साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। या शासन निर्णयामध्ये दीपक केसरकर साहेबांनं आपल्यासाठी एक खूप मोठा मार्ग मोकळा करून दिलेला होता, आणि दिलेला होता म्हणण्यापेक्षा दिलेला आहे, कारण याच्यामध्ये स्पष्टपणानं त्यांनी सांगितलं होतं की 3361, 3379, 3261, 511 हे जे हेड आहेत, या हेडमधून या शासन निर्णयातलीच गोष्ट सांगतोय, मी काय दुसरी बाहेरची कुठली सांगत नाही। ही वारंवार लोकांना मी सांगत आलोय, परंतु तरीही या गोष्टीला जास्तीचं खरं तर आपण सगळ्यांनी या गोष्टीला जास्तीचं हायलाईट करायला पाहिजे होतं, ती गोष्ट केली नाही।
तर 3361 3379 3261 511 हे जे हेड आहेत, या हेडमधूनच म्हणजे या लेखा शीर्षामधून सदरील शाळांच्या अनुदान म्हणजे सदरील शाळांच्या अनुदानाचा खर्च भागवावा अशी स्पष्ट आणि सुस्पष्ट अशा प्रकारची तरतूद याच ठिकाणी केलेली आहे. जर अशा प्रकारची तरतूद स्पष्टपणानं या शासन निर्णयामध्ये असेल तर मग आम्ही विनाकामाचं दुसऱ्या गोष्टीच्या पाठीमागं का पळायला लागलेला. आता फक्त या शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करणं नितांत गरजेचं होतं. कारण आम्ही त्याच्यासाठी पुण्याला मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये लोकांना बोलवलं होतं, बाबा या रे तिथं पुण्यामध्ये आला तर आपला जर अनुदान वितरणाच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे जर पुण्यामधून आदेश खाली आले तर निश्चित आपला प्रश्न त्याच ठिकाणी मिटणार होता. परंतु तसं लोकांनी त्या ठिकाणी पुण्याला येण्याची तसदी घेतली नाही. तसदी न घेतल्यामुळं आजची आपली अवस्था अशी झाली, ना घर का ना घाट का अशा प्रकारची. कारण आता पुढची मंत्रिमंडळ बैठक या निधीसाठी आणली. अरे जर 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय फायनल झाला, मंत्रिमंडळ विधिमंडळामध्ये त्याच्यासाठीची चर्चा झाली, 10 ऑक्टोबर 2024 रोजी त्याच्यासाठी सेपरेट मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. 3 दिवसानंतर त्याचा शासन निर्णय निघाला. शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं तरतूद म्हणजे सांगितलं गेलं की या हेडमधून यांचा वेतनाचा निधी भागवावा म्हणून. मग आम्हाला परत विधानसभेमध्ये जाण्याची किंवा मंत्रिमंडळामध्ये जाण्याची गरज काय भासली, कशासाठी भासली, काय गरज काय होती याच्या बाबतीमध्ये. आता माझ्या एका कार्यकर्त्यानं परवाच्या दिवशी आमच्या आंदोलनामध्ये त्यानं आमच्याकडे एक तरतूद दाखवली. आपला जे हेड आहेत शिक्षण विभागाचे हेड, या शिक्षण विभागाच्या हेडसाठी एकत्रित निधी मंजूर झाला 78,000 कोटीचा. त्याच्या पैकी काल परवाच्या दिवशी आम्ही पाहिलं, त्या दिवसापर्यंत या निधीपैकी फक्त 74 कोटीचा निधी खर्च झाला. 74,000 कोटीचा निधी खर्च झाला. उर्वरित 4,000 कोटीचा 4,270 कोटी काहीतरी आहे. या 4,270 कोटीचा निधी एक्सेस आहे अद्यापही. मग जर गेल्याच वर्षीचा निधी पूर्ण खर्च झालेला नाही तर आमच्या अनुदानासाठीची तरतूद वेगळी तरतूद करण्याची काय गरज होती. मग वेगळी तरतूद मागण्याची काय गरज. कारण आमच्याच हेडमध्ये पैसा पडलेला आहे ना इथं. जर आमच्याकडेच पैसा पडलेला असेल, आमच्याच हेडमध्ये एक्सेसचा म्हणजे शिक्षण विभागाचा एक्सेसचा निधी जर असेल तर दुसरा निधी मागवण्याची गरज काय. आता मी परवाच्या दिवशीच्या आमच्या आंदोलनाच्या दरम्यान मी तीही पद्धत समजून सांगितली. बांधवांनो, ह्या गोष्टी आपण टेक्निकल बाबी समजून घ्या, तांत्रिक बाबी समजून घ्या. आपला प्रश्न कुठं आहे हे आपण समजून घ्या. कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्नाचं नेमकं प्रश्न सुटणारा कुठून आहे हे जर माहीत होणार नसेल तर आपण किती काय दुसरीकडे ओरडून म्हणजे आपण प्रश्न सोडवतोय का प्रश्न क्रिएट करतोय, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय ना. म्हणजे जो प्रश्न सुटलेला आहे त्या प्रश्नाला परत क्लिष्ट बनवायचं आणि त्याला सांगायचं की अरे नाही, हे याचं उत्तरच नाही, त्याचं उत्तर तर दुसरं आहे. अनुदानाची प्रोसेस पहिले लक्षात घ्या. 19 सप्टेंबर 2016 रोजी तावडे साहेबांकडून जो शासन निर्णय काढला गेला त्याच्या सरसकट हा शब्द वापरला गेला. त्याच्यानंतर त्यांनी त्याच शब्दामधून म्हणजे त्याच शासन निर्णयामधून सरळ समोर जे 2-3 टप्पे आपल्याला दिले, त्या 3ही टप्प्यात तुम्ही कुठलाही शासन निर्णय पाठीमागचा काढून पाहते या 3ही टप्प्याचा
किंवा 2 टप्प्याचा, ज्याला 2 टप्पे भेटले त्यानं 2 टप्प्याचा काढा, ज्याला 3 टप्पे भेटले त्याने 3 टप्प्याचा काढा, ज्याला 1 टप्पा भेटलाय त्यानं 1 टप्प्याचा काढा. या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलं होतं की यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात येईल. त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं तसा उल्लेख आलेला आहे. परंतु 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये तो शब्द आलेला नाही किंवा ते वाक्य आलेलं नाही किंवा ती तरतूद आलेली नाही. त्यांनी ते स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आम्ही जे खाली हेड दिलेले आहेत या हेडमधून यांच्या अनुदानाची तरतूद भागवावी. किती स्पष्ट आहे त्याच्यात. म्हणजे स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की हे हेड दिलेले आहेत, आम्ही या हेडमधून तुम्ही यायचा खर्च वेतनाचा खर्च भागवा म्हणून सांगताय. स्वतः गव्हर्नमेंट सांगताय याच्या बाबतीमध्ये. मग जर गव्हर्नमेंटनं सांगितलं तर आम्हाला बोंबा मारायची काय गरज होती तिथं की आम्हाला वेगळा निधी द्या, आम्हाला वेगळा निधी द्या, आम्हाला वेगळा निधी द्या. आणि ही गोष्ट गेल्या नागपूरच्या अधिवेशनात सुरू झाली. नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नागपूरच्या अधिवेशनामध्ये एका आमच्या आमदार महोदयानं तिथं झेंडा उचलला आणि सांगितलं की अनुदानाची तरतूदच नाही, अनुदानाची आता पुढच्या मार्च महिन्यामध्ये तरतूद होणार म्हणून, निधीची तरतूद. अरे हे कुठला प्रकार झाला हा? आणि पूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीमागं त्या विषयाच्या पाठीमागं पळायला लागलं. म्हणजे आम्ही अभ्यास करणार आहोत की नाही, काही ना काही अभ्यास करणार आहोत की नाही, आमचे आमदार महोदय अभ्यास करणार आहेत की नाही. 14ला 14 आमदार लोक हे तसेच जाऊ सभागृहामध्ये बसतात. आणि तुम्ही वाचा ना कमीत कमी शासन निर्णय व्यवस्थित. शासन निर्णय या शासन निर्णयानुसार स्पष्टपणानं सांगितलंय की याच्या अनुदानाची तरतूद याच्यातून भागवण्यात यावी या हेडमधून. मग जर ते हेड दिलेले आहे, जर त्याच्या हेडमध्ये सध्या पैसा पडलेला आहे, तर दुसरा निधी आणायचा आहे कशासाठी आणि कुठून आणायचा आहे, कशासाठी लागतोय निधी. मग आता आपलं बऱ्याच जणांचा प्रश्न निर्माण होईल की मग आता आपला अजून प्रश्न का निकाली निघाला नाही. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये 9 प्रकारच्या अटी टाकलेल्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची जी अट आहे ती अट होती 24-25ची संच मान्यता. किती? 24-25ची संच मान्यता. मग 24-25ची जर संच मान्यता असेल तर 24-25च्या संच मान्यता भेटल्या किती जणांना? काही विभागातल्या ज्युनियर कॉलेजला फक्त संच मान्यता भेटल्या. मग ज्युनियर कॉलेजला संच मान्यता भेटल्या. उपसंचालक साहेबांसोबत आम्ही बसलोत. आमचा लातूरचा उपसंचालक गणपत मोरे साहेबांना यांनी सरळ अनुदान वितरणाच्या आदेशाचे पत्र काढले. इथल्या आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या उपसंचालकाला सांगितलं, अरे बाबा तुम्ही पत्र काढा. त्यानं पत्र काढलं. त्यावेळेला त्या इथल्या उपसंचालक साहेबांना आम्हाला स्पष्टपणानं सांगितलं की मस्के सर, गणपत मोरे साहेबांना एकट्यानंच महाराष्ट्रामध्ये हे पत्र काढल्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली म्हणे. त्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात आली. म्हणलं कशासाठी? त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का तुम्ही करताय? जर शासन निर्णयामध्ये संचालकांना स्पष्टपणाने आदेश दिलेत की 7 दिवसाच्या शासन निर्णय आल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी त्यांच्या स्तरावरून सदरील शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांना आदेशित करावं की यांना या सर्व शाळांना अनुदान वितरणाचे आदेश द्या म्हणून. मग खऱ्या अर्थानं कारवाई कोणावर व्हायला पाहिजे होती? गणपत मोरे साहेबांवर व्हायला पाहिजे का दोन्ही संचालकावर, पुण्याच्या दोन्ही संचालकावर कारवाई व्हायला पाहिजे? कारण या पुण्याच्या दोन्ही संचालकांनी ही गोष्ट केली नाही. ज्युनियरच्या झाल्या होत्या ना संच मान्यता. मग ज्युनियरच्या जर संच मान्यता झाल्या होत्या तर ज्युनियरला हा अनुदान वितरणाचे आदेश द्यायला काय अडचण होती? दोन्ही संचालकांनी हे आदेश काढायला काय अडचण होती की या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा म्हणून? मग त्याच्यात त्यांनी दुसरं कारण समोर केलं.
आणि ते दुसरं कारण होतं माध्यमिक आणि प्राथमिकच्या संच मान्यता झाल्या नाही म्हणून. प्राथमिकच्या संच मान्यता का झाल्या नाहीत मला सांगा. ऑफलाईनच्या संच मान्यता लवकर होतात का ऑनलाईनच्या संच मान्यता लवकर होतात? अरे सप्टेंबर महिन्यापासून त्या संच मान्यता जाऊन तिथं तुमच्या लॉग इनला पेंडिंग पडतात. त्याच्यामध्ये तुम्ही एक एक पॉईंट काढत चालता की हे असं झालं साहेब, हे तसं झालं, याची माहिती आली नाही, त्याची माहिती आली नाही. हे प्रत्येक शाळेचं काम आहे का की याची माहिती आली नाही म्हणून तुम्ही सगळ्या शाळेला वेठीला धरणं? यांनी वेगवेगळ्या प्रकारची कारणं लावली या संचालक लोकांनी, या दोन्ही संचालकांनी. त्याच्यात प्राथमिकचाही संचालक, माध्यमिकचा आणि उच्च माध्यमिकचाही संचालक, या दोघांनीही का अशा प्रकारची वेगवेगळी कारणं लावली. आणि ही कारणं लावण्याचं पाठीमागचं कारण काय होतं की हे शासन निर्णय जो आलेला आहे त्यांना माहित होतं या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आम्ही आदेश दिले की या लोकांच्या खात्यावर पेमेंट जाणार म्हणजे जाणार. ही साधी सोपी गोष्ट होती. मग जर या लोकांच्या खात्यावर पेमेंट जाण्यासाठी यांनी जर हे षडयंत्र केलेलं आहे तर मग आम्ही बोंबा कोणाच्या समोर मारल्या पाहिजेत? शासनाच्या दारासमोर मारल्या पाहिजेत किंवा संचालकाच्या दारासमोर मारल्या पाहिजेत? याच्यासाठी सगळ्यात मोठा गुन्हेगार कोण आहे? संचालक आहे का शासन आहे? कारण शासनानं शासनाचं काम केलेलं आहे ना, मंत्र्यानं मंत्र्याचं काम केलेलं आहे. तिथून विधानसभेनं विधानसभेचं काम केलं, विधान परिषदेनं विधान परिषदेचं काम केलंय, मंत्रिमंडळाच्या बैठकीनं मंत्रिमंडळाचं काम बरोबर केलेलं आहे. मग काम कोणा बरोबर केलं नाही? काम बरोबर केलं नाही पुण्याच्या संचालक लोकांनी. कारण कुठलाही शासन निर्णय आला की या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश, त्याच्यासाठीच्या गाईडलाईन ह्या संचालक स्तरावरून निघत असतात. ही साधी सोपी प्रोसिजर आहे बांधवांना. मग ही साधी प्रोसिजर आमच्या संचालकांनी का केली नाही हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत का दुसरेच प्रश्न विचारणार आहोत? विनाकामाचं लोकांना दुसऱ्याच बाजूला का घेऊन जाणार आहोत? मागच्याच फेसबुक लाईव्ह मध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या या शासन निर्णय आल्याच्या नंतर तातडीनं, कारण जसंही नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला की निधी नाही आम्हाला निधीची तरतूद पाहिजे, त्याच वेळेला फेसबुक लाईव्ह घेऊन मी स्पष्टपणानं सांगितलं होतं, अरे बाबा रे फेसबुक त्या तिकडच्या मार्गाने वळू नका म्हणून. परंतु आमच्याच शिक्षक समन्वय संघामध्ये एकी न राहिल्यामुळं किंवा समन्वय न राहिल्यामुळं कोणी उठायला लागला की ती वेगवेगळ्या प्रकारची डिमांड करायला लागला. त्याच्यासाठी बांधवांनो माझी आपल्याला तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, अरे बाबा आपण शिक्षक लोक आहोत, आपण लोकांना समजून सांगणारे लोक आहोत, आपल्याला कायद्याचा अर्थ समजलाच पाहिजे. कायद्याचा प्रत्येक ठिकाणी कायदा नेमका काय बोलत असतो, कायद्यातला एखादी तरतूद काय बोलते, एखादा शब्द काय सांगतो, याची माहिती आपण घेतलीच पाहिजे. मग या कायद्याचा अन्वयार्थ जर आपण योग्य रीतीनं लावू शकत नसतील तर आपण म्हणजे किती मूर्खपणा करायला लागलेला आहोत. जी गोष्ट आपल्या हातामधली आहे ती गोष्ट आपण सोडली दुसरीकडेच बोंबलत बसलोत की नाही. हे फेसबुक लाईव्ह घेण्याचा एकमेव उद्देश आहे बांधवांनो. आता खऱ्या अर्थानं पुण्याच्या दिशेनं हे लोक वळायला लागले, सुरुवात झाली. आता पुण्याला येऊन बसायला सुरुवात झाली. आमच्या काही समन्वयकांनी त्या दिवशी परवाच्या दिवशी निवेदन दिलं की आता पुण्यामध्ये आंदोलन. अरे इतक्या दिवसापासून तेच बोंबलायला लागलो होतो ना की आपल्याला पुण्यामध्ये बसणं गरजेचं आहे, पुण्यामध्ये बसायला पाहिजे, पुण्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आता ज्यांनी पुण्यामध्ये आंदोलन लावले ते एकदम करेक्ट मार्गावर आंदोलन लागलेले आहे, योग्य ठिकाणी आंदोलन लागलेले आहे. त्याच्यासाठी बांधवांनो आपण सर्वांनी आंदोलन कोणी लावलंय, कधी लावलंय, काय लावलंय हे पाहत बसू नका.
आंदोलन लागलंय ना पुण्याच्या ठिकाणी, पुण्याला आपण सगळ्यांनी एक मोठ्या संख्येनं जमणं नितांत गरजेचं आहे. कारण पुण्यामध्ये जोपर्यंत आम्ही जाणार नाहीत, पुण्यामधल्या संचालकांना जोपर्यंत आम्ही धारेवर धरणार नाहीत, पुण्यामधल्या या अधिकाऱ्यांना जोपर्यंत आम्ही धारेवर धरणार नाहीत, तोपर्यंत आमच्या संच मान्यता आणि आमचे अनुदान वितरणाचे आदेश हे निघणार नाहीत. तुम्हाला आजही खात्रीशीर सांगतोय, कारण हे फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना अतिशय जबाबदारीनं मी बोलतोय. पुण्याच्या संचालकानं एकदा जर का अंमलबजावणीचे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश जर का काढले, बांधवांनो, तुमचं वेतन देण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. त्याच्यासाठी काही झालं तरी पुण्याच्या रस्त्याला आता लागा, पुण्याच्या संचालक कार्यालयासमोर या. तिथं हे जेवढे आमचे समन्वयकामध्ये जो काही थोडासा हे आलेला आहे ना, त्याला आम्ही बोललो, आम्ही सगळ्यांसोबत चर्चा करू ते आणि सगळ्याला सांगतो, अरे बाबा, कोणी लावलेलं असू दे आंदोलन, आपण त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहणं गरजेचं झालेलं आहे. आम्हाला पोटापाण्याचा प्रश्न पडलेला आहे. आमच्या पोटाचा प्रश्न महत्वाचा आहे का आमच्या इगोचा प्रश्न महत्वाचा? काय आम्हाला आमदार, खासदार का मंत्री व्हायचंय का? कोणी उठला की अरे इतक्या लोकांचे फोन येत होते माझ्याकडे. कोणाचाही फोन आला तर तो फोन कधी आम्ही टाळला नाही. परंतु मग माझ्याकडे बऱ्याच जणांनी अशा तक्रारी केल्या की साहेब, ते आमचे आपले जे मुख्य लोक आहेत ते आमचे फोनही उचलनात म्हणे. बाबा ठीक आहे, रेग्युलर फोन येत असतील तर ती गोष्ट मान्य करू आपण, एखाद्या वेळेला नाही. पण आपल्यावर पूर्ण महाराष्ट्रातला जर शिक्षक आपल्याकडे आशेनं जर पाहत असेल तर आम्ही ही मुख्य म्हणून त्या बाबतीमध्ये भूमिका बजावली पाहिजे ना. लोकांना कमीत कमी फोन लावून कसंही का होईना पण त्याला बोललं तर पाहिजे की नाही. सर्व माझी मुख्य समन्वयक म्हणून घेणारे किंवा जबाबदार पदाधिकारी म्हणून घेणाऱ्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की बाबा रे, ह्या ज्या गोष्टी आपण करायला लागलोय ना, की म्हणजे मै बडा ही गोष्ट बाजूला ठेवत आपण सगळेजण एकत्रित येऊन चला ना पुण्यामध्ये. आता 2 तारखेचं आपण की इथं जसं घोषित केलं, उपसंचालक साहेबाला आपण सांगितलं होतं 2 तारखेला आम्ही पुण्यामध्ये आत्मदहन करणार आहोत. बांधवांनो, तुमच्या माहितीस्तव सांगतो, आता ही गोष्ट तुम्हाला सांगणं नितांत गरजेचे आहे. 2 तारखेचं आपण इथं घोषित केलं 26 तारखेला, आत्ताच्या 26 तारखेला 2 तारखेला आम्ही आत्मदहन करणार म्हणून. ही गोष्टीसाठी जेवढा गृहविभाग आहे, गृहविभागाच्या मुंबई स्तरापासून मुंबईचा शिपी साहेब, लक्षात घ्या मी काय सांगतो. मुंबईचे शिपी साहेब, नागपूरच्या शिपी, नागपूरचा SP, पुणे विभागातला या ACP, त्याच्यानंतर पुणे विभागातले SP, त्याच्यानंतर इतर बऱ्याच अशा जवळपास मला वाटतं 10 ते 12 वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या SP कार्यालयातून माझ्याकडे फोन आले. साहेब, तुमचं आंदोलन, पुण्याचं आंदोलन किती लोक येणार, कशाने येणार आहे? वाटलंच तुम्हाला जर याच म्हणजे माझं बोलणं खोटं वाटत असेल तर माझ्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग आहे. मागच्या आता या 3 दिवसापासून सातत्यानं ते मला फोन लावत आहे, तुमचे लोक किती येणार आहे. म्हणलं लोक येतील 400-500, कारण आम्हाला त्याचा विश्वास राहिलेला नाही लोक किती येतील. काय सांगितलं तसंच आता दिलं 400-500, म्हणलं लोक येतील. म्हणलं साहेब, बांधवांनो, हे 400-500चा आकडा जो सांगितलेला आहे तो 1000-2000 पर्यंत जाऊ द्या. येत्या 2 तारखेला तिथं आंदोलन तर 1 तारखेपासून लागलेलंच आहे. येत्या 2 तारखेला आपण मोठ्या संख्येनं
पुण्याला उपस्थित राहायचं. प्रचंड संख्या दाखवा. एकाच दिवसामध्ये जर नाही ह्या अनुदान वितरणाचे आदेश आपण काढले आणि ह्या संच मान्यता करून घेतल्या. आता या फेसबुकवर म्हणत नाही मी नाव बदलून टाकल म्हणून, पण तुम्हाला ही खात्री देतो की त्याच दिवशी या दोन्ही संचालकांच्या उरावर बसून आपण ही गोष्ट करून घेऊ. पण हे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या की काही. अरे संघटनेनं जर तुम्हाला सांगितलं ना की बाबा या रे तिथं 1-2 दिवस द्यायला काय अडचण आहे तुम्हाला. सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या ना तिथे. जर तुम्हाला वाटत असेल खरंच आपल्याला हा पदरामध्ये हा टप्पा पाडून घ्यायचा आहे, याच वेळेला आपल्याला याचं वेतन मिळवायचं आहे, तर मागं पुढं काहीच पाहू नका. येत्या 2 तारखेला म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येनं, अतिशय मोठ्या संख्येनं पुण्यामध्ये उपस्थित राहा. या ठिकाणी संचालकाला घेराव टाकून आपण तातडीनं हा अनुदान म्हणजे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं पत्र काढूत आणि त्याच दिवशी शक्यतो त्याच दिवशी, कारण त्या दिवशी संच मान्यता अपलोड झाल्या होत्या, परंतु त्यानं परत एक कारण दिलं की बऱ्याच जणांच्या चुकल्या. अरे भरपूर जणांच्या चुकल्या असं म्हणण्यापेक्षा किती लोकांना तुमच्याकडे चुकलेल्या आहे ना फोन लावले माझ्याकडे. मी ज्याला विचारलं अरे तुमची संच मान्यता बरोबर आली का, ते म्हणे सर हो बरोबर आलेली आहे. बऱ्याच जणांना मी विचारलं अरे बस तुमची संच मान्यता बरोबर आली का, ते म्हणे बरोबर आलेली. मग जर भरपूर लोकांनी जवळपास मला नाही म्हणलं तरी आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी एक कमीत कमी म्हणजे आता जेवढ्या शाळा आहेत या शाळातल्या 70% लोकांना विचारलं, मुख्याध्यापकांना विचारलं अरे संच मान्यतेचं कसं आले रे तुमची, ते म्हणे सर बरोबर आले. मग न बरोबर येणाऱ्या कोणाच्या होत्या आणि अशी किती होती. मग जर 2-4 लोकांसाठी पूर्ण लोकांना जर वेठीला धरत असाल तर ही गोष्ट बरोबर नाही. ही गोष्ट आपण संचालकाला सांगूत आणि सेम डेला त्याच दिवशी संच मान्यता आणि त्याच दिवशी अनुदान वितरणाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचं पत्र हे 2 तारखेलाच आपण पुणे संचालकाकडून दोन्ही संचालकाकडून काढून घेण्याचा प्रयत्न करूत. प्रयत्न नाही काढूनच घेऊ. परंतु त्या ठिकाणी तुमची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असणं नितांत गरजेचं आहे. आता जे मेसेज मी तुम्हाला पाठवल ते मेसेज तुमच्या इतर ग्रुपला पाठवत चला, कारण ब्रॉडकास्ट लिस्टवर 2 तारखेला कोणता वार आहे ते तुम्ही पाहून घ्या. मला वाटतंय मंगळवार आहे, कारण सोमवारी 1 तारीख आहे, मंगळवारी 2 तारीख आहे. त्यामुळं बुधवार गुरुवार असं कुठलाही त्याच्यात शब्द टाकू नका. 2 तारीख लक्षात घ्या. पुढच्या महिन्यातली 2 तारीख, या 2 तारखेला मला वाटतंय मंगळवारच आहे. येत्या मंगळवारी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं पुणे या ठिकाणी निघा. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात खरं तर आता हे जे आंदोलन या गेल्या 15-20 दिवसामध्ये आंदोलनं जे झाली, जास्तीत जास्त मराठवाडा याच्यामध्ये अतिशय सक्रिय राहिला. खरं म्हणजे तर विदर्भातले आमचे बांधव भरपूर सक्रिय राहिले, परंतु म्हणावं तेवढा तिकडून उठाव झालेला दिसला नाही. नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल, अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग असेल, आमचं छत्रपती संभाजी लातूर विभाग असेल, या सर्व विभागातील सर्व शिक्षक बांधवांना, शिक्षकेतर बांधवांना माझी नम्र विनंती आहे. बुधवार आहे का 2ला बुधवार आहे, ठीक आहे, जे असेल जोही वार बुधवार असेल तर बुधवार आहे. तर बुधवारच्या दिवशी 2 तारखेला बुधवार आहे म्हणतात, बुधवारच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येनं पुणे या ठिकाणी उपस्थित राहायचं. जसं तुम्हाला जमल तसं या. रेल्वेनं या, गाडीनं या, पायी या, मोटरसायकलवर या, कशाने या, परंतु पुण्याला दुपारी साधारण
11:30 12 वाजता मोठ्या संख्येनं तिथं न भूतो न भविष्यती अशी संख्या तयार करा. 100% त्याच दिवशी आपण आपला प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू. ते संचालकाकडून तो आदेश घेऊया. फक्त या बाबतीमध्ये बुधवारची 2 तारखेची पोस्ट सगळ्यांकडून तुम्ही मुख्य समन्वयक म्हणून पोस्ट करत चला. स्वतःच्या नावानं पोस्ट करा. काय इथं काहीच कोणीच नेता नाही, कोणीच कार्यकर्ता नाही. सगळेच जण नेते आणि सगळेच जण कार्यकर्ते. त्याच्यामुळं सगळ्यांनी तशा प्रकारची पोस्ट करा. एक पोस्ट मी पाठवतो. त्याच्यानंतर आमचे समन्वयक जे याच्यामध्ये जास्तीत जास्त समोर राहणारे आहेत त्यालाही विनंती करतो की बाबा रे बाबा सगळ्यांनाच आपण प्रयत्न करू. 14 तारखेला आमचं समन्वयक संघाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे 14 तारखेपासून आंदोलनाचं. परंतु 14च्या ऐवजी आता लागलंय ना 1 तारखेला आंदोलन. ठीक आहे, आपण 2 तारखेला त्या ठिकाणी सगळेच जण उपस्थित राहूत ना, काय हरकत आहे. कारण तू कोणी याच्यासाठी श्रेय घेऊ, आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं नाही. सगळेजण पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी आपण एकत्रित आलेले आहोत. ते एकत्रित राहणं गरजेचं आहे. एकदा प्रश्न मिटू द्या, नंतर मग 100% झालं ना बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं लढायचं आहे ते लढत बसा. मोठेपणा कसा गाजवायचा आहे ते गाजवत बसा. परंतु आता तर एकत्रित आपला प्रश्न आहे ना, तर एकत्रित येऊ, एकत्रित लढू आणि एकत्रितच जाऊन सगळ्याच्या श्रेयासाठी म्हणजे प्रत्येक जण इथं श्रेय घेण्यासाठी मग तयार झाला पाहिजे. काय असा प्रत्येक कार्यकर्ता असला की प्रत्येक कार्यकर्ता हाच जर प्रत्येक नेता झाला तर श्रेयाचा विषयच येणार नाही. त्याच्यासाठी बांधवांनो सगळेजण मोठ्या संख्येनं बुधवारी 2 तारखेला पुण्याला सकाळच्या 11:30 वाजेपर्यंत उपस्थित राहा. हीच आपल्याला नम्र विनंती. फेसबुक लाईव्ह मला वाटतं बरंचसं लॉंग झालेलं आहे. एवढ्यावर थांबतो. नमस्कार.